श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, तुमच्यावरती स्वामींची कृपा होत नाही म्हणूनच हा व्हिडिओ आज योगायोगाने तुमच्यासमोर आलेला आहे. कारण स्वामीला असं वाटतं आहे की माझा भक्त हा माझ्यावरती नाराज आहे. माझ्या भक्तांना असं वाटतं आहे की मी त्यांची हाक, त्यांची मनोकामना ऐकत नाही आहे. तर आज स्वतः स्वामी तुमच्याशी बोलण्यासाठी आले आहात. तुम्हीही स्वामींचे हे 2 शब्द ऐकून घ्यायला तयार असाल तर आत्ताच कमेंटमध्ये होय असे टाईप करा. तर स्वामी म्हणतात, हो बाळा, मला माहिती आहे आत्तापर्यंत खूप परिश्रम केले तू. आत्तापर्यंत खूप हाल अपेष्टा सोसलेल्या आहेत. पण तरीही तुला असं वाटतं आहे का मी तुझ्यावरती प्रसन्न होत नाही? तर ह्याच्या मागं काही कारणं आहेत. तू माझी सेवा करायला लागला, पण त्याआधीसुद्धा तुझा भूतकाळ, काहीतरी भूतकाळामध्ये तुझे काही कर्म केले होते चांगले वाईट, त्या कर्मांची परतफेड आता झालेली आहे. म्हणजे आत्तापर्यंत केलेले माझेच नामस्मरण हे तू केलेले पाप धुण्यातच गेलेले आहे. पण ह्यापुढे तू जी माझी सेवा करशील त्याचं फळ नक्कीच तुला लाभणार आहे. तयार असाल तर एक टाईप करा. स्वामी म्हणतात, तुला वाटतंय ना तुझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे, खूप संकट आहे. पण याचा तू कधी विचार केला आहे का? महासागर हा किती मोठा असतो. महासागरामध्ये येणाऱ्या लाटाही किती मोठ्या असतात. जेव्हा आपण किनाऱ्यावरून बघतो ना तर प्रत्येक एक लाट आपल्याला मोठी वाटते. पण ती लाट आपल्याकडे येताना शांत शांत होत छोटीशी तयार होते. म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये कितीही मोठं दुःख असलं ना तरी त्या दुःखाला न डगमगता न घाबरता त्या दुःखाला सामोरे जाण्याचा प्रयत्न करा. महासागराप्रमाणे कितीही मोठं आयुष्यामधील जर दुःख असेल तर ते दुःख नक्कीच एक ना एक दिवस कमी होणार आहे. सहमत असाल तर श्री गुरुदेव दत्त टाईप करायला अजिबात विसरू नका. स्वामींची कृपा आज होत नसली म्हणून काय झालं? कारण आपल्यासाठीही ह्यापेक्षाही काहीतरी चांगलं स्वामींनी नियोजित करून ठेवलेलं असेल. यापेक्षाही काहीतरी खास. म्हणून तर स्वामींनी आज आपण जे काम करतोय त्यामध्ये आपल्याला यश दिलेलं नसेल. यश येत नाही म्हणून घाबरायचं नाही, तर त्यामधून एक नवीन मार्ग काढण्याचा प्रयत्न करायचा. एक नवीन आशा आपली वाट बघत आहे असा विचार करा. कारण येणारा प्रत्येक एक दिवस एका नवीन सूर्याबरोबर, एका नवीन किरणाबरोबर आपल्या आयुष्यामध्ये तेजमय करणार आहे असं स्वामींवरती विश्वास ठेवा. स्वामी प्रत्येकाच्या हाकेला धावून जातात, पण त्या हाकेसाठी एक वेळ आणि काळ ठरलेला असतो. पण तो काळ आणि ती वेळ आजपासून तुझ्या आयुष्यामध्ये चालू होणार आहे. आजपासून प्रत्येक एक इच्छा तुझी पूर्ण होणार आहे. स्वामींच्या कृपेने आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं घडत असतं. पण त्या घडून घेण्यासाठी किंवा ती वेळ येण्यासाठी एखादा निश्चित असा समय असतो. आणि तो समय तुझ्या आयुष्यात आला नाही म्हणून तुला असं वाटतं की स्वामींची तुझ्यावरती कृपा झाली नाही आहे. पण एकदा मन शांत करून स्वामींचे मनापासून नामस्मरण कर आणि आत्तापर्यंत झालेल्या ज्या काही चुका आहेत त्या चुकांबद्दल स्वामींकडे माफी माग. नक्कीच स्वामी तुला माफ करतील आणि स्वामींचा आशीर्वाद तुला प्राप्त होईल. स्वामींना सांगा, आत्तापर्यंत झालं गेलं मी विसरायला तयार आहे, पण ह्यापुढे माझ्याकडून कोणतंही वाईट कर्म होणार नाही ह्याची मी नक्कीच काळजी घेईन. स्वामी आपल्या प्रत्येक मुलाचं ऐकत असतात. स्वामी आपल्या प्रत्येक सेवकापर्यंत त्यांचा आशीर्वाद पोचवत असतात. फक्त तो आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी एक वेळ ठरलेली असते आणि ते वेळ आज तुझ्या आयुष्यामध्ये चालू झाले आहे. आजपासून तुझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट चांगलीच घडणार आहे आणि ती घडून घेण्यासाठी आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच 3 असे टाईप करा. स्वामींचा हा व्हिडिओ, स्वामींचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोचला असेल किंवा तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थांचा जयघोष करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशाच एक नवीन संदेशाबरोबर आपण पुढच्या आठवड्यामध्ये भेटूया. धन्यवाद.